जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा मला नेहमी ऐकायला यायचं ते म्हणजे मुलगी शिकली प्रगती झाली। पण मी काय म्हणतो, जी मुलगी नाही शिकली ती मुलगी इंस्टाग्रामवर येऊन हागली आणि मुतली। मित्रांनो, मुलींच्या तोंडून शिवा देणं योग्य नाही वाटत, पण काही मुली कुत्र्याच्या शेपटीसारख्या असतात, त्यांना कितीही सांगा त्या ऐकणाऱ्या नसतात। म्हणून म्हणतो, आपल्या 3-4 मिनिटाच्या व्हिडिओमुळे आपल्या डीजे रीना ताईला थोडाही कवडीचाही फरक पडणारा नाहीये। तर मित्रांनो, आज आपण एका कुत्र्याच्या शेपटीसारख्या मुलीबद्दल बोलणार आहोत। तर मित्रांनो, टाइम न वेस्ट करता सुरू करू। ताई आहे ती मला लय ट्रोल करते, त्याचं नाव तर नाही घेणार, पण त्यासाठी एक शायरी बनते। 1 किलो खवा 1 किलो रवा, दिवसा कोणी पण जावा, पण रात्री फक्त बॉयफ्रेंडच हवा, निक आय घाले। पहिल्याच व्हिडिओ मध्ये केली घाण ग बाई, तुझे चालेच रोस्ट करण्यासारखे आहेत म्हणून तुला लोक रोस्ट करतात। तुला कोणती ताई रोस्ट करते हे मला माहिती नाही, त्या ताईचा व्हिडिओ बघला का नाही हा सुद्धा मला माहिती नाही, पण जी ताई तुला रोस्ट करते त्या ताईला माझा फुल सपोर्ट। सुन मेरे भाई, वो हिला हिला कर फेमस हो गई और तुम हिला हिला कर कमजोर। अरे पण काय हिला हिला कर ते तेवढं सांग, आणि तू पण तशीच फेमस व्हायली, आणि राहिला प्रश्न आम्ही कमजोर व्हायल्या। अरे बाबा, तुला आमच्यावरून काय करायचं हाय? आम्ही खाऊन जाड होताल किंवा कमजोर होताल? मी त्यांच्या घरच्यासाठी सून नाही तर लेक आहे, मी त्यांच्यासाठी बायको नाही तर लक्ष्मी आहे। वा वा वा, सुधरली डीजे रीना ताई, खूप छान वाटला तुझा व्हिडिओ। इथं काळजाच्या आतमध्ये स्पर्श झाला। अगर मोहब्बत है मुझसे तो जता दो ना, कौन से कलर की चड्डी पहनी हो बता दो ना। तुमको मला वाटलं सुधरली तू तर लोकांच्या चड्डीचा कलर विचारायला लाग। तुला लोकांच्या चड्ड्यांचा कलर क्वालिटी विचारून काय तुला चड्ड्यांचा बिझनेस करायचा है? आय हाय, चड्डी ले लो चड्डी। पलट, तेरा ध्यान किधर है? चड्डी वाले इधर है। पार्टी वेयर चड्डी कॉमन मैन से लेकर सुपरमैन तक सभी के लिए मिलेगी, हर शेप में, नीली पीली सतरंगी और चितकबरी चड्डी। रात के राजाओं के लेडीज को वाली चड्डी, रेडियम वाली चड्डी, नाड़े वाली, बिना नाड़े वाली, इलास्टिक वाली, प्लास्टिक वाली, छोटे बच्चों के लिए स्पेशल छोटा भीम। हे सगळं बाजूला ठेवू आणि बोलू एका महत्त्वाच्या विषयाबद्दल, जे मला कमेंट मध्ये ज्ञान द्यायले। मराठी माणसाचे पाय ओढू नको, त्यांना मला एकच सांगायचं आहे, अरे बाबा व्हिडिओ मनावर घेऊ नका, मी फक्त त्यांना त्यांच्या चुका सांगतोय। अजून तू अंड्यामध्ये आणि मला ज्ञान शिकवतो, तुला कोण ज्ञान देते? तू ऐकणारी नाहीये ते त्यालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। ज्याला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे आणि तरी पण तुला जो ज्ञान देतोय त्याला पहिलं धरलं पाहिजे आणि त्याला कमरेतून वाकून त्याच्या ढुंगणावर पोकळ बांबूचे फटके दिले पाहिजे, जेणेकरून त्याला 4 दिवस बसता नाही आलं पाहिजे। ज्यांना पण मी बोललेल्याचा राग येत असेल तर त्यांनी माझ्या तोंडावर गू खाऊन थुका। तर मित्रांनो, व्हिडिओ कोणीही मनावर घेऊ नका। मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू, तर बाय।